पिंजरा पिंजरा रे। हे बघ, आतापर्यंत मी कुठल्याही वाईट परिस्थितीत किंवा कठीण परिस्थितीत सगळं काही कबीरला सांगत आलोय आणि तो कायम माझी साथ देत आला। आणि जर एखादं काहीतरी चांगलं घडत असेल तेव्हा त्याला इथून जायला सांगणं बरोबर नाही। तुम्ही दोघं बोला, मी बाहेर थांबतो। कबीर जाऊ दे, तू थांब। थांब, तूच ओळख। ओळखायचं का? म्हणजे नारायणीने कबूल केलं का की तिच्या पोटातलं मूल माझं नाही येत आहे? मला त्या डॉक्टरांशी बोलायचंय। कशासाठी? असं काय करतोयस वीर? मला बोलायचं त्यांच्याशी। नारायणी म्हणत असेल की हे मूल तुझं आहे, तर तिचं हे म्हणणं आपण कोणत्या पद्धतीनं खोटं ठरवायचंय, कारण का ते खोटं ठरणार आहे हे नक्की आहे। ठोस उपाय महत्वाचा असतो आणि तो योग्य त्या माणसाशी बोलूनच मिळतो। आनंदी, आपण ना उगाच जास्त खोलात गेलो तर आपल्यालाच त्रास होईल। वीर, प्रकरण गळ्याशी आलंय आणि अशा वेळी समोरचा काय करेल यापेक्षा आपण त्याला काही करण्याची संधीच द्यायची नाही। वीर, कोणते मी लावते। नको, सांगितलं ना तुला एकदा। तू तुझी कामं कर ना। शाबास रे वीर, असाच अपमान करत राहा तिचा। वीर माझ्याकडे बघत सुद्धा नाही, नुसता रागराग करतो माझा। तात्या माझ्याशी कधीच नीट वागले नव्हते आणि आत्ताही ते वागणार नाहीत माझ्याशी नीट। आनंदी पण त्या घरची मालकीण होऊन बसली आहे। एकदा तू त्या घरी राहायला गेलीस की मग तुला तिथून बाहेर काढणं सगळ्यांना खूप कठीण जाईल। बापाचं नाव नसलेलं मूल कुठल्या सामाजिक परिस्थितीतून वाढतंय मला चांगलंच माहिती आहे, पण या मुलाचा जन्म पाहण्याची ताकद माझ्यात नाही। मीच कुठेतरी कमी पडलो म्हणून माझ्या मुलीला आजचा हा दिवस पाहावा लागतोय। एका मुलीचं सुख आणि दुसरीचं दुःख मनात घेऊनच मी तुम्हा सगळ्यांचा निरोप घेतोय। जमल्यास मला समजून घ्या। मी काय म्हणतो, जर का ते येणार नसतील ना तर तू जेवून घे। नाही, यांच्या आधी मी नाही जेवू शकत। पण हे त्याला कळलं पाहिजे ना, आणि त्या कबीरला कळायचा प्रश्नच येत नाही, कारण त्याचं लग्नच झालं नाही। एक काम कर, तू गुपचूप जेवून घे, मी कोणाला काही सांगत नाही। भाऊजी, असं नाहीये। मी स्वतःसाठी काही नियम आखलेत, मी स्वतःला नाही फसवू शकत। मी माझ्या मित्रांच्या अनुभवावरून सांगतो, बायकांना मऊ दिसलं ना की ते कोपऱ्यानं खणायला सुरुवात करतात। छे छे, तुझ्या मित्रांबाबतीत असेल तसं, पण माझी आनंदी तशी नाहीये। मग तिनं का नाही मागितली रे माफी? बघायला गेलं तर मूर्खासारखी तीच वागली आहे। एक मिनिट कबीर, हे बघ, आनंदीला मूर्ख वगैरे म्हणू नकोस तू। तिची तर काहीच चूक नाहीये। या सगळ्यात जर कोणी मूर्खासारखं वागलं असेल ना तर तो मी आहे। तू प्लीज आनंदीला मूर्ख म्हणू नकोस। बरं बाबा, माझा अंदाज चुकला असेल, सॉरी। मी जरा वीरला समजून घ्यायला हवं होतं। तो दडपणाखाली आहे, मी त्याच्या मागे उगाच घाई केली। तो नको म्हणाला होता ना, तेव्हाच मी थांबायला हवं होतं। त्याचं म्हणणं समजून घ्यायला हवं होतं मी। नंतर कदाचित त्याला माझं बोलणं पटलंही असतं। खरंच माझीच चूक झाली। मला माझ्या वीरला समजून घ्यायला हवं होतं। त्याची माफी मागितलीच पाहिजे। आय एम सॉरी आनंदी, मी उगाच ओरडलो तुझ्यावर। तुझ्यासाठी जेवण गरम करू? खरंच आनंदी, किती करशील माझ्यासाठी? नको। अजून माझ्यावरचा राग काही गेलेला दिसत नाहीये। मला माफी मागितलीच पाहिजे। एक्स्ट्रीमली सॉरी यार, माझ्यामुळे थांबावं लागलं ना तुम्हाला। पोटात अक्षरशः कावळे ओरडतायत। चल पटकन जेवण गरम करू आणि मस्तपैकी जेवूया। आनंदी, घे, चल घे पटकन, घे पटकन घे। हा चल चल लवकर ये। वीर, मला माफ कर।